आज मी खासदार म्हणून आहे, तरी पण माझे आत्ता आज तागायत पर आज मला वाटतं 26 तारीख आहे, उद्या निघायचं आहे लोकांना. आज तागायत सुद्धा मला कुणीही 1 रुपयाची मागणी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे रसद म्हणजे काय, जर कुणी स्वयंभू काही करत असेल, समजा कुणी पाण्याची व्यवस्था करत असेल, कुणी आता जसे पंढरपूरला दिंड्या जातात त्यावेळेस लोक त्या सेवे म्हणजे आमचे जे वारकरी संप्रदाय त्यांची सेवा करतात, तशा पद्धतीनं जर काही जणांना वाटत असेल की ही सामाजिकदृष्ट्या आंदोलनात जातात, कुणी काही करत असतील, जिथले तिथले लोक, ती दुसरे बाहेरचे नाही, ज्या गावातून जाते त्याच गावात कोणी जेवण मागच्या वेळेस झालेलं बघितलेलं मी. आत्ताच्या काळात तर मला माहित नाही कसा रूट आहे आणि कशा पद्धतीने काय होणार आहे. त्याच्यामुळे कुणी रसद पुरविलं म्हणणं हे धादांत खोटं आहे. कधीही कुणी रसद मागतच नाही तर पुरवायची कोणाला. आणि एक समजा ज्यांना रसद घेऊन आंदोलन करायची सवय आहे त्या लोकांचा जसा त्यांची दृष्टी तसं ते बोलत असतील. आता मला त्यांच्यावर माहीत नाही, पण या आंदोलनाला रसद कुणी पुरविणारा बी झाला मला नाही आणि मागत बी नाही. कुणी रसद विसद काही 1 रुपयाची अपेक्षा करत नाहीये, स्वतःच जिम्मेदारी म्हणून करतात.